आता ब्रेकनंतर बघूयात. घरात बोलावलं आणि मंत्री केलं ही चूक झाली अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिलंय. अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. शिवसेनेचा उमेदवार विरोधात प्रचार करत असतानाही आपण उद्धव ठाकरेंना साथ दिली होती असं त्यांनी म्हटलं. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ऑफर्स असूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पाठिंबा दिला असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. उद्धव साहेब असे म्हणायचे का तुम्ही अपक्षाने जर मला बाजूने उभं केलं तर माझी मुख्यमंत्र्याची जे पद आहे ते मजबूत होऊ शकतं. तर आमचे शिवसेनेचे आणि तुमचे अपक्ष जाऊन भिडले तर माझी संख्या मोठी होतं आणि आमची दावेदारी वाढतं. आता हा चांगला विचार करून आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला. आणि पहिले मुख्यमंत्री होते का नंतर मंत्री होते हे उद्धव साहेबांना सांगावं. राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्यासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळते. शिवसेनेकडून 7 जागांवर निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आणि त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी आणि मी आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. यावर शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी बसून करतील.